वेलकम टू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय बी.एड कॉलेज, मुक्काम पोस्ट कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा पुणे. शैक्षणिक वर्ष 2024-2025. विद्यार्थी शिक्षकाचे नाव प्रियंका अशोक चाहेर. रोल नंबर 79. विषयाचे नाव एका शैक्षणिक उत्पादनाचे विकसन. विषयाचा कोड 212. मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर. तर आज आपण प्रथम इयत्ता 8वीच्या विज्ञान या विषयातील आपत्ती व आपत्तीचे व्यवस्थापन हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणते, आपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे हे पाहणार आहोत. सर्वात आधी आपण आपत्ती म्हणजे काय हे पाहणार आहोत. आपत्ती म्हणजे काय? अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात. उदाहरण: 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील परिसरात तीव्र भूकंपामुळे लोकांचा मृत्यू झाला. तसेच जुलै 2005 आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांचे बळी गेले. जुलै 2014 मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाले. तेथील डोंगरकडा कोसळल्याने याच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली. तसेच नोव्हेंबर 2015 मध्ये तमिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडले. डिसेंबर 2019 पासून जगभर सुरू झालेली कोरोना महामारीमध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमावले. आपत्तीचे 2 प्रकार आहेत. एक मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी नैसर्गिक आपत्ती. यामध्ये आपण आपत्तीचा पहिला प्रकार नैसर्गिक आपत्ती पाहणार आहोत. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? तर निसर्गाचा अचानक समतोल बिघडल्याने निर्माण होणाऱ्या आपत्तीस नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. उदाहरण: भूकंप, महापूर, वादळ, वणवा. नैसर्गिक आपत्तीचे पहिले उदाहरण भूकंप हे आहे. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हालणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप असे म्हणतात. भूकंपाचे परिणाम: बांधकाम, रस्ते, पूल, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते. नैसर्गिक आपत्तीमधील दुसरे उदाहरण महापूर. महापूर हे एक निसर्गाचे रौद्र रूप आहे. जेव्हा अति प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा नद्यांना पूर येतो. नदी पात्राबाहेर पडून दूर-दूरवर पसरते. कधी-कधी तर जोरदार पाऊस पडल्याने कोणत्या तरी नदीवर बांधलेले धरण फुटते. धरण फुटल्याने महापुराची भीषण परिस्थिती निर्माण होते. यामध्ये गावीच्या गावे पाण्याबरोबर वाहून जातात. आपल्या देशामध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा इत्यादी नद्यांना पावसाळ्यात अनेक वेळा भीषण पूर येतो आणि जनजीवन विस्कळीत होऊन जाते. महापुराचे परिणाम: मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. जमिनीची धूप होते. तसेच पिकांचे नुकसान होते. पूर ओसरल्यानंतर आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. नैसर्गिक आपत्तीचे तिसरे उदाहरण वादळ. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळ निर्माण होतात. वादळाचे परिणाम: वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते. जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. तसेच वीज पुरवठा खंडित होतो आणि दळणवळण यंत्रणा खंडित होते. नैसर्गिक आपत्तीचे पुढील उदाहरण आहे वणवा. तर वणवा म्हणजे काय? वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली आग म्हणजेच वणवा होय. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. वणव्याचे दुष्परिणाम: नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते. हवा प्रदूषित होते. तर
आता आपण आपत्तीमधील दुसरा प्रकार मानवनिर्मित आपत्ती हे पाहणार आहोत. मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय? तर मानवाने निर्माण केलेल्या आपत्तीस मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. उदाहरण: बॉम्बस्फोट, युद्धे. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे? तर लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्तींना टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते. थँक यू.